हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण सुंदरसं हे कर्टन होल्डर पाहणार आहे. अगदी वेगळं आहे. आतापर्यंत आपण फुलांचे पुष्कळ केले, सनफ्लॉवर केलं, रोज केलं, आणखीन वेगवेगळ्या 2 फुलांचं केलं. पण हे असं फळांचं कर्टन होल्डर आहे आणि इतकं सुंदर आहे हे. यात आपण पाहिजे तेवढं वेगवेगळे प्रकार करू शकता. मी जसं 3 मोठे फुलं केले आहेत आणि 2 फळं केले आहेत आणि 2 छोटे, तर तुम्ही छोट्यांची संख्या वाढवू शकता हवं तर, कारण खूप सुंदर दिसतात ते छोटे गोड गोड असे केशरी फळं. तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला आणि तुम्ही कस्टमाइज करा आपापल्या पद्धतीने. असे वेगवेगळे होल्डर वेगवेगळे लावायचे असतील तरी चालेल. इवन हे छोटे फळं केलेले आणि तुम्ही जर असं पडद्यासारखं केलं या फळांचं तरी इतकं सुंदर दिसेल. जसं आपण मागे फुलांचा कर्टन केला होता, क्रोचेट कर्टन, तसं तुम्ही फळांचा करू शकता या, आणि अतिशय सुंदर दिसेल तो. मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला. चटकन व्हिडिओ सुरू करा आणि करायला सुरुवात करा. पण त्यापूर्वी थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि हाईपचं बटन दाबायला विसरू नका, कारण हाईपचं बटन दाबल्यामुळे आपला व्हिडिओ खूप जणांच्या समोर जाईल आणि सगळ्यांना तो पाहता येईल. चला तर मग पटकन व्हिडिओ पूर्ण आधी पहा आणि नंतर करायला सुरुवात करा. आपल्या आवडीप्रमाणे त्यात ॲडजस्ट करा. इथे मी जसं पाठीमागे एक बटन लावलेलं आहे ते मी दाखवलं आहे तुम्हाला त्याच्यात, तर तसं तुम्ही बटन लावू शकता किंवा कॉर्ड लावून त्याची गाठ मारू शकता. जसं पाहिजे तसं तुम्ही कस्टमाइज करू शकता. मलाही असं वाटतं की इथे मध्ये एक अजून छोटं केशरी करावं आणि ते खूप गोड दिसेल केलं तर हे सगळं मी करते. आणि मग तुम्ही आता पटकन व्हिडिओ पहा आणि तुम्हीसुद्धा करायला सुरुवात करा. या कर्टन होल्डरसाठी आपण हे 2 रंग घेतलेत. बोलीसर कलर आहे हा, केशरी थोडासा हिरवा आहे. तर आपण यांनी सुरुवात करू. आधी सुई घेतली आहे मी 1.75, म्हणजे घट्ट यावं थोडं ते गोल म्हणून मी ही 1.75 घेतली. अदरवाईज सुई मोठी घेतली तरी चालेल, म्हणजे मोठ्या नंबरची. आणि ही बारीक सुई घेतल्यामुळे मी मग 36 टाके होईपर्यंत वाढवलं आहे. त्याऐवजी तुम्ही 30च टाके होईपर्यंत वाढवलं तरी चालतं. तर एक चेन केली मॅजिक लूपमध्ये आणि आपण 6 सिंगल क्रोशे करू. सिंगल क्रोशे 6 इन मॅजिक लूप. 4 5 6. दोरा ओढून मॅजिक लूप बंद करा आणि पहिल्या स्टिचशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या. पहिली म्हणजे पहिला सिंगल क्रोशे, याच्याशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या. आता आपल्या दुसऱ्या राऊंडला काय करायचं आहे, एक चेन करा पुन्हा. प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 2 इन ईच स्टिच. 1 2. आणि पहिल्या स्टिचमध्ये मार्कर लावून ठेवा, कारण हे सिंगल क्रोशेच्या याच्यात ओळखून येत पहिल्या टाका कोणता आहेत. सिंगल क्रोशे 2 इन ईच स्टिच. 1 2. रिपीट दिस 6 टाइम्स, सो नंबर ऑफ स्टिचेस विल बी 12. 12 टाके होतील. राऊंड झाला आहे. पुन्हा मार्कर काढा आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. आता तिसऱ्या राऊंडला काय करू आपण, एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2. तर एक चेन केली, परत सिंगल क्रोशे 1 इन फर्स्ट स्टिच, सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट, 1. आणि त्याच टाक्यात हा दुसरा सिंगल क्रोशे. असं 6 वेळा रिपीट करा. एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2, म्हणजे आपले टाके एकूण 18 होतील. 18. सिंगल क्रोशे 1 इन 1 स्टिच, सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट. रिपीट दिस 6 टाइम्स. तिसरा राऊंड झाला आहे आपला. 18 टाके झाले आणि हा मी बंद करते राऊंड. आता चौथ्या राऊंडला पुन्हा एक चेन करा. 2 टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2. असं 6 वेळा केलं की आपले 6 चौक 24 टाके होतील. सिंगल क्रोशे 1 इन 2 स्टिचेस, प्लेस मार्कर इन द फर्स्ट, सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट, 1. इन द सेम स्टिच, त्याच टाक्यात पुन्हा सुई घालून दुसरा सिंगल क्रोशे. 6 वेळा करा. असं 24 टाके होतील. 4 ओळी राऊंड पूर्ण झाले आपले. 24 टाके झाले आहेत. एक चेन करा परत. आता 3 टाक्यात 1 सिंगल क्रोशे, पुढच्यात 2, 1 2 3. सिंगल क्रोशे 1 इन 3 स्टिचेस. पहिल्या टाक्यात मार्कर ठेवा
आणि पुढच्या टाक्यात आता 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन द सेम स्टिच, सिंगल क्रोशे 2. रिपीट दिस 6 टाइम्स. नंबर ऑफ स्टिचेस विल बी 30. 3 टाक्यात एक एक, पुढच्यात 2, 5 टाके झाले हे एकूण. असं 6 वेळा केलं की 30 टाके होत. 30 टाके झालेत आपले. पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचने जोडलं पुन्हा. आता 6वा राऊंड कसा आहे, ते एक चेन करा. परत 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2. सिंगल क्रोशे 1 इन 4 स्टिचेस, सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट. रिपीट दिस 6 टाइम्स. म्हणजे 6-6चे गट होतील आणि 6 वेळा केलं की टाके किती होणार आपले? 36. 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला. पहिल्या टाक्यात मार्कर लावला. पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन द सेम स्टिच, सिंगल क्रोशे 2. रिपीट दिस 6 टाइम्स. सिंगल क्रोशे 1 इन 4 स्टिचेस, सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट. 1 2 3 4. आणि आता पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. 6व्या राऊंडनंतर आपले 36 टाके झालेले आहेत. मार्कर काढून हा राऊंड पूर्ण करा स्लिप स्टिचने. आता पुढच्या राऊंडला काय करायचं आहे, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे फक्त. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. सो नंबर ऑफ स्टिचेस विल बी 36. चेन 1, सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. असे आपल्याला 7 राऊंड करायचे. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. म्हणजे प्रत्येक राऊंड झाला की एक क्लोज करायचं, एक चेन करून टर्न करायचं आणि परत तेच एक एक सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात. तर असे 7 राऊंड पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. 7 ओळी राऊंड झाले आहेत माझे. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे करून, म्हणजे एकूण 13 राऊंड झाले. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, टाके कमी करायचे आहे. मग 36 टाके आहे तर आपल्याला 6 कमी करायचे आहे. तर आपण 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1 असा राऊंड करू. 3 आणि 4. सिंगल क्रोशे 1 इन 4 स्टिचेस अँड 2 SC टॉक. पहा आता या टाक्यातून सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन एक टाका काढला. पुढच्याही टाक्यात सुई घालून तसंच केलं. दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला. हे 6 वेळा रिपीट करा म्हणजे 6 टाके कमी होतील. सिंगल क्रोशे 1 इन 4 स्टिचेस, 3 4. आणि पुढे 2चा 1. पहिल्या टाक्यातून सुई घालून टाका काढा. दुसऱ्याही टाक्यातून सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढा. 3 टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढा. असं 6 वेळा करा म्हणजे 30 टाके होतील आपले. 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 सिंगल क्रोशे एकत्र. अशी ओळ केली आपण. स्लिप स्टिचनी पहिल्या टाक्याशी जोडलं. म्हणजे आता हे 30 टाके झाले. परत एक चेन करा. आता 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1. सिंगल क्रोशे 1 इन 3 स्टिचेस, 1 2 3. पहिल्या टाक्यात पुन्हा मार्कर लावून घेऊ आपण आणि मग 2चा 1. दोन्ही टाक्यातून दोऱ्याचा वेढा घेऊन टाके काढले सुईतून आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढलं. असं 3 आणि 1 4 टाके झाले. 6 वेळा केलं की 24 टाके होतील एकूण. 3 टाक्यात एक एक आणि मग 2चा 1 असं आपला राऊंड झाला आहे आणि 24 टाके झाले आहेत आपले. आता आपण पुढच्या राऊंडला पुन्हा 6 टाके कमी करणार. तर कसा करायचा हा राऊंड, 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, एक चेन केली पहिली आणि सिंगल क्रोशे 1 इन 2 स्टिचेस, 1 2 अँड देन 2 SC टॉक. दोन्ही टाक्यातून सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाके काढायचे. 3 टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला. 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1 असं 6 वेळा करा. तर सायंत्रिक 18 टाके होतील आपले. सिंगल क्रोशे 1 इन 2 स्टिचेस, 2 SC टॉक नेक्स्ट. 6 वेळा करते मी असं. हा राऊंड झाल्यावर आपले 18 टाके झाले आहेत आणि आता हे बऱ्यापैकी मोठं आहे तर आपण यात फायबर भरून घेऊ. मग आणखीन 12 टाके झाले. हे तर अजूनच ते कमी होईल जागा भरायला. तर हे सगळे दोरे हाताने घट्ट धरून ठेवा. टाका आणि वर्किंग यान आणि यात फायबर भरून घेऊ. फायबर भरून घेतलं आहे बघा मी पूर्ण. आता आपल्याला पुढे पुन्हा 6 टाके कमी करायचे. तर आपण काय करणार, एकाच टाक्यात एक सिंगल क्रोशे करायचा. एक चेन करू आधी. सिंगल क्रोशे 1 इन 1 स्टिच, देन 2 SC टॉक, 2 SC टॉक.
तर असं 6 वेळा करा. एका टाक्यात एक सिंगल क्रोशे, पहिल्या टाक्यात मार्कर लावून घेऊ आपण, आणि मग दोनाचा एक सिंगल क्रोशे 1 in 1 स्टिच, 2 SC टॉक 1, then 2 SC टॉक. Repeat this 6 times. Single crochet 1 in 1 stitch, 2 SC टॉक. दोन्ही टाक्यातून सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाके काढायचे. 3 टाके असतात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढा. 3दा झालं, आणखीन 3दा कर. आता हे 12 टाके झाले आहेत आपले. वाटलं तर आणखीन थोडंसं फायबर इथे भरून घ्यायचं, आणि मग हे 12चे आपल्याला आता 6 करायचे आहे. म्हणजे 2 SC टॉक 2 SC टॉक असं डायरेक्ट 6 वेळा. 6 वेळा दोनाचा एक करायचा आहे. त्यामुळे आता टाके होतील फक्त 12. सॉरी 12 नाही 6. 12 हे टाके आहेत. दोनाचा एक 6 वेळा केलं की आपले टाके 6 होतील. एक चेन केली पुन्हा. आता पहिल्या टाक्यातून घालून इनकम्प्लीट एक टाका काढला, दुसराही तसंच केलं, आणि 3चा एक केलं, तिन्ही दोऱ्यातून काढून. असं 6 वेळा करा, म्हणजे 6 टाके उरतील आता. आणि मग थोडासा दोरा जास्त ठेवून दोरा कापून घ्यायचा. मी 6 वेळा करते. आधी 2 SC टॉक, पहिल्या टाक्यात घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, दुसऱ्यातही तसंच केलं, आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून. 3दा झालं. 4, दोनाचा एक असं 6 वेळा केलं मी. आता पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या, आणि आपण दोरा कापून घेऊ. फक्त कापताना थोडं टोक ठेवा 7-8 इंच, आणि मग कापा, म्हणजे आपल्याला हे शिवता येईल आणि त्याला पानं बिनं जोडता येईल. तर हे आपण इथे गाठ मारून घेऊ. आता टॅपेस्ट्री नीडलनी सरळ सरळ हे सगळं थोडंसं युनिफॉर्म होण्यासाठी असं हाताने करावं लागेल, म्हणजे ते सारखीकडे सगळीकडे पसरेल. टॅपेस्ट्री नीडलनी आता बुजवून घ्या फक्त, आणि आपल्याला नंतर असे 4 किंवा जेवढं तुम्हाला लांब हवं असेल तेवढं 3 किंवा 4 असे करून घ्या फळं. मग मी पान कसं करायचं ते दाखव. सांगितल्याप्रमाणे हे 3 करून झाले आहेत माझे. 3 फळं म्हणू आपण याला. 3 फळं केले. एकाला मी सिपली केलं आहे, ते करू नंतर आपण. आता आपल्याला असे छोटं करायचे आहेत, याचे छोटा आकार. त्यासाठी थोडा डार्क कलर घेतला आपण, आणि जशी आपण त्याला सुरुवात केली होती ना, पहिले 6 सिंगल क्रोशे, मग दुसऱ्या राऊंडमध्ये 12, मग 18, मग 24. तर असे मी 24पर्यंत केले आहेत 4 राऊंडमध्ये. आता आपल्याला 4 राऊंड पूर्ण प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे असे 4 राऊंड करायचे. सिंगल क्रोशे 1 in each स्टिच. 4 राऊंड झाले असे की मग तसेच टाके कमी करायचे. तर एवढे 4 राऊंड करते. 24 टाक्यांचे 4 ओळी झाल्या आहेत माझे 4 राऊंड. आता आपल्याला टाके कमी करायचे आहेत. तर कमी म्हणजे कसे करायचे, 6 टाके कमी करायचे. तर पहिल्या ह्याच्यात आपल्याला 2 टाक्यात एक सिंगल क्रोशे, आणि मग 2चा एक असा करायचा आहे. तर एक चेन केली मी, सिंगल क्रोशे 1 in 2 स्टिचेस, अँड देन 2 SC टॉक. आता हे मी 36 टाक्याचं अगदी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवल्यामुळे आता हे परत डिटेल दाखवायची गरज नाही. हा राऊंड कसा करायचा आहे, 2 टाक्यात एक सिंगल क्रोशे, आणि मग 2चा एक. याच्या पुढचा राऊंड 1 टाक्यात एक सिंगल क्रोशे, आणि पुढे 2चा एक. असं 6 वेळा केलं की आपले 18 टाके होतील. आणि मग 18 टाके झाल्यावर आपण कापूस भरून घेऊ, जसं मोठ्या फळात केलं होतं तसं, आणि त्यानंतर पुढचे टाके कमी करू. तर 2 टाक्यात एक सिंगल क्रोशे, आणि 2चा एक. 2दा झालं. असं 6 वेळा करा. 2 टाक्यात एक सिंगल क्रोशे, आणि 2चा एक असे 6 वेळा केल्यावर 18 टाक्यात हे. आता एक तर याचे 12 करून घ्या, आणि मग फायबर त्यात स्टिफ करा, किंवा असं आत्ताही जरी करून घेतलं तरी चालेल. आता पुढचा राऊंड काय आहे की एका टाक्यात एक सिंगल क्रोशे, आणि मग 2चा एक. असं 6 वेळा केलं की आपले 12 टाके होतील, आणि मग 2चा एक 6 वेळा. आता आपले हे 12 टाके झाले आहेत. कापून म्हणजे फायबर भरते यात, आणि मग 2चा एक 6 वेळा करून बंद करून घेते टॅपेस्ट्री नीडलने. आणि असे 2 गोल आपल्याला करायचे. आता याच्यासाठी जे आपण सिपलसारखं करणार आहे ते बघा कसं करायचं. मॅजिक लूपमध्ये
10 सिंगल क्रोशे करून घ्या. मॅजिक लूप केला हातावर, एक चेन सिंगल क्रोशे करायचे आहे म्हणून सिंगल क्रोशे 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोरा ओढून मॅजिक लूप बंद करून घ्या. आणि आता आपल्याला छोटंसं सिपल करायचं आहे. पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडा. 4 चेन करा. 1 2 3 4. सेकंड चेनमध्ये सिंगल क्रोशे आणि या पुढच्या 2 चेनमध्ये हाफ डबल क्रोशे. दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, 3 टाक्यात, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढायचा. पुढच्याही टाक्यात परत हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचने जोडायचा. म्हणजे हा सिपलचा एक भाग झाला. असे 5 भाग करायचे. पुढच्या टाक्यात पुन्हा स्लिप स्टिच, 3 चेन, 1 2 3 4 चेन आणि दुसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 चेनमध्ये हाफ डबल क्रोशे. हाफ डबल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 2. पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचने जोडायचं. बस असं 5 वेळा कर. परत पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचने जायचं, 3 चेन करायच्या. पुन्हा मी 3 म्हणते 4 चेन करायच्या. दुसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशे, पुढच्या 2 चेनमध्ये हाफ डबल क्रोशे. हाफ डबल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 2. आणि पुढच्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. आणखीन 2 करा. 3 केले आपण. हे पूर्ण झालं आहे माझं. पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच करण्याऐवजी मी दोरा ओढून घेते हा आणि टॅपेस्ट्री निडलनीच आपण याला आतमध्ये पहिल्या टाक्यात घालू आणि फुलाच्या त्या फळाच्या खाली आपण याला शिवून घेणार आहे. असे झाले की आता हे या फळाच्या खाली अशा पद्धतीने शिवून घ्या. 2-3 टाके घाला किंवा फेविकॉलनी चिकटवून दिलं तरी चालेल. मध्ये शिवा आणि आजूबाजूचं फेविकॉलनी चिकटवून दिलं तरी चालेल. तर हे असं पूर्ण झालं आहे आपलं. आता असे तीन आहेत आपले, तर तिन्हीला असे करावे लागतील तुम्हाला. आणि मग आता पान कसं करायचं हे दाखवते मी. याला टाके मारून घेतले जसे 5 आणि एक दुसरा दोरा हिरवा बाहेर काढून या दोन्हीची गाठ मारली आहे पक्की. आता हा दोरा एक तर हाईड करायचा आहे आपल्याला हिरवा, किंवा हिरवा इथे राहू द्या कारण याला आपण साखळ्या करायच्या आहेत आपल्याला. हा दोरा मात्र आता हाईड करून टाका कारण याचं आता काम नाही आहे. तर आपण याला असंच मधूनच घालून इकडे कुठेही हाईड करून घ्या. या पद्धतीने हाईड करा. असं दबलं थोडं तर ते सुईनीच असं थोडं बाहेर काढून घ्यायचं. आकार त्याचा छान राहायला पाहिजे म्हणून. करता करता कधी कधी दबतं आपल्या हातून. आता इथे आपल्याला पानं करायची आहेत आणि साखळी करायची आहे. तर पानं कशी करायची हे बघू आपण. चेन स्टिच तर तुम्हाला येतेच, तर साखळीने ती पानं आपण याला जोडणार आहे. तर याला पानं करू आधी आपण. आता हे हिरवं तुम्ही असं सगळ्याला करा, तिन्ही याला मोठ्या. छोट्याला कसं करायचं हे बघू आपण आता. छोट्यासाठी आपण काय करणार, मॅजिक लूपमध्ये सिंगल क्रोशेचा राऊंड करायचाच नाही. आता फक्त 3 चेन करा. इथे 3 चेन करायच्या, तिथे मोठ्याला 4 चेन करायच्या होत्या. आणि या 2 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करा. स्लिप स्टिच 1, स्लिप स्टिच 2, परत याच्यात स्लिप स्टिच आणि परत 3 चेन, 2 चेनमध्ये स्लिप स्टिच. असं 5 वेळा करा. 1 2
अगेन स्लिप स्टिच इन मॅजिक लूप, चेन 3, 2 स्लिप स्टिच, अँड स्लिप स्टिच इन मॅजिक लूप. 3दा केलं, आणखीन 2दा करते. 5 वेळा झाला आहे माझं करून. आता मॅजिक लूप बंद करा हे, आणि हेच त्याचं खालचं झालं आहे. फक्त आपण आता टॅपेस्ट्री नीडलनी इथे गाठ मारून टाका आतमध्ये घेऊ. आणि हे छोट्याशा जे आपण केलेत फळं छोटे त्याला जोडून घ्या. आधी याला मध्यभागी घाला, कारण पहिल्याशी आपण जोडलंच नाही आहे इथे शेवटी, तर पहिल्याशी जोडायचं म्हणून मी इथे स्लिप स्टिचच्या ऐवजी टॅपेस्ट्री नीडलनीच केलं आहे. आता हे फक्त तुम्हाला इथे असं जोडून घ्यायचं आहे. तर ते मी जोडून घेते हिरव्या दोऱ्याने. जसं मोठ्याचं जोडलं 4-5 टाके घालून, तसंच इथे हे जोडते. तर हे दोन्ही याला छोट्याला करते. आता पान कसं करायचं ते पाहू. आता पानासाठी आपण काय करू, आधी पानं करून घेऊ. आपण 2-2 पानाच्या अशा जोड्या करून घेऊ, आणि मग ते साखळी करता करता त्या जोडी बांधत जाऊ मध्ये 5 चेन झाल्या की. तर त्यासाठी आधी आपण स्लिप नॉट करून घ्या आणि 13 चेन करा. चेन 13, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. दुसऱ्या चेनपासून प्रत्येकात सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 इन ईच चेन फ्रॉम सेकंड चेन, म्हणजे 12 सिंगल क्रोशे येतील. 2 3 4 असे 12 सिंगल क्रोशे करा. 12 सिंगल क्रोशे झाले आपले. आता आपण काय करू, या पहिल्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे करा, दुसऱ्याही टाक्यात सिंगल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, एक प्रत्येक टाक्यात. हाफ डबल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 2, 2 सिंगल क्रोशे केले, 2 हाफ डबल क्रोशे केले. आता 4 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1 2 3 3 डबल क्रोशे झाले आपले. आणि यात चौथा 2 सिंगल क्रोशे केले, 2 हाफ डबल क्रोशे केले आणि 4 डबल क्रोशे केले, म्हणजे असे 4 आणि 4 8 टाके झाले आपले. आता परत 2 हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे करू, म्हणजे बरोबर 12 टाके पूर्ण होतील. हाफ डबल क्रोशे 2, म्हणजे हे झाले 10 टाके. अँड सिंगल क्रोशे 2, सिंगल क्रोशे 1 अँड सिंगल क्रोशे 2 इन द लास्ट स्टिच. आता शेवटचा सिंगल क्रोशे झाला की आपण इथे एक चेनची पिको करू. एक चेन केली आणि जसं आपण स्लिप स्टिचनी करतो 2 थ्रेड घेऊन, तसा एक चेनचा पिको केला. हा दोरा भरपूर हाईट झाला आहे, हा कापून घेऊ आपण आता. आणि आता परत दुसऱ्या बाजूनी पानाच्या तेच करायचं सगळं, म्हणजे 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 4 डबल क्रोशे, सिंगल क्रोशे 2, मग हाफ डबल क्रोशे. सो हाफ डबल क्रोशे 2, हाफ डबल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 2, देन डबल क्रोशे 4. बघा असं टोक येतं छान एक चेनचा पिको केला की. 4 डबल क्रोशे, 1, प्रत्येक टाक्यात एक 2 3 आणि 4. 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 4 डबल क्रोशे. 4 डबल क्रोशे झाले की बरोबर 4 टाके उरतात. आता 2 हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे. हाफ डबल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 2, सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2. अगदी साधं पान आहे आपलं. 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 4 डबल क्रोशे, मग परत 2 हाफ डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे. आणि ह्या अपोजिट टाक्यातला पहिला जो असतो दुसऱ्या साईडचा, तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून देऊ. हे झालं एक पान आपलं. आता असंच दुसरं पान याला जोडूनच करायचं.
पुन्हा 13 चेन, एक जास्तीची करू आपण अशी मध्ये असावी 2 पानाच्या म्हणून 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, एक जास्तीची सोडून 13 केले आपण. आता दुसऱ्या चेनपासून पुन्हा प्रत्येकात सिंगल क्रोशे करा 12 टाक्यांमध्ये. 1 2 सिंगल क्रोशे 1 इन ईच ऑफ द 12 चेन्स. 12 सिंगल क्रोशे केले आपले आणि बरोबर आपला एक टाका उरला हा मध्ये. आता आपण टर्न करा थोडंसं आणि दुसऱ्या बाजूनी जसं आपण करतो एक चेन करा हवं तर मध्ये, आणि दुसऱ्या बाजूने आता प्रत्येक टाक्यात एक एक करत चला. एक सिंगल क्रोशे पहिल्या टाक्यात, दुसऱ्याही टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे, मग हाफ डबल क्रोशे 2, हाफ डबल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 2, मग 4 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, 2, 3 and 4. 4 डबल क्रोशे केले, परत 2 हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे. काय काय केलं आपण? 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, मग 4 डबल क्रोशे. आता 2 पुन्हा हाफ डबल क्रोशे, हाफ डबल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 2, आणि शेवटी 2 सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2. आणि मग शेवटी काय करायचं आहे आपल्याला? एक चेनचा पिको, चेन 1 आणि असा स्लिप स्टिचनी पिको करायचा, जसं आपण नेहमी करतो 2 थ्रेड घेऊन. आता दुसऱ्या बाजूनी पुन्हा 2 सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे 1, 2, हाफ डबल क्रोशे 2, हाफ डबल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 2, then double crochet 4, double crochet 1, 2, 3, 4, then again 2 half double crochet and 2 single crochet. 4 डबल क्रोशे झाल्यावर 2 हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे. परत हाफ डबल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 2, सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2. आणि आता मधल्या या अपोजिट साईडच्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या. दोरा कापून घ्या हा, आणि जेव्हा चेन करू तेव्हा आपण हे पानं त्याला फक्त जोडायचे. मी दाखवते एकदा जोडून कसं करायचं. हा दोरा नंतर आपण हाईड करून घेऊ. आता हे जे आपण या फळाला लावलं आहे ना त्याचे सिपल, तर त्याच्या आपण आता जेवढी जिथे तुम्हाला पान लावायचं आहे आपण 5 किंवा 6 चेननी लावू. तर 1 2 3 4 5 आणि 6, 6 चेन केल्या की आपण हे पान असं लावणार आहे जोडी पानाची. एकदम 2 केल्या आपण म्हणजे ते जोडायचंही काम नाही काहीच नाही आता. आणि हे जोडी पानाची इथे आपण सिंगल क्रोशेनी शिवून घेणार. बस झालं. हे तुम्हाला आणखीन जवळ हवं असेल याच्या तर जवळही करू शकता तुम्ही ही पानं. आणि आता चेन करा. चेन करता करता हा दोराही हाईड करा, पानांचा जो उरलेला आहे ना तो. आता या चेन तुमच्या आवडीप्रमाणे करा, तुम्हाला जितकं लांब करायचं आहे मोठं करायचं आहे वगैरे तसं. मी एक तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवलं. तुम्हाला जसं करायचं आहे जितकं लहान मोठं त्याप्रमाणे जिथे तुम्हाला फुलं आपलं हे फळं जोडायचे आहेत त्याचे छोटे छोटे ते फळं कुठे जोडायचे आहेत ते पहा तुम्ही. त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीने करा. फक्त आता पानं कसे करायचे आणि हे सिपल कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवलं. आता हे तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे करा. एक माझा असा विचार आहे की एक वर लावायचं, हे 2 खाली, असे 2-2 पानं प्रत्येकाला, आणि सगळ्यात शेवटी अशा 2 या छोटे छोटे अजून नवीन आलेली फळं ही इथे खाली. तर असं आपलं राहणार आहे कर्टन होल्डर. पानं सगळी मी अशीच करणार आहे, आणि सिपल मोठ्यांचे असे आणि छोट्याचे मी जे तुम्हाला दाखवले ते असे करायचे. तर हे सगळं पूर्ण करते आणि पाठीमागे कॉर्ड करते आणि मग तुम्हाला दाखवते.
कर्टन होल्डरसाठी आपण आता पट्टी करू, मागची हिरव्याच रंगाने करते मी, आणि चेन करून घेतल्या मी 50. आता आपण बघू याची लांबी किती होते. साधारण मला 10 इंचाच्या आसपास हवी आहे पट्टी, तर आपण मोजूनच घेऊ इथे. 10 इंच झालेली आहे बरोबर. आता आपण काय करणार, एक चेन आणखीन करा, आणि आणि मुख्य म्हणजे मी ही पट्टी 3.5 mm करत आहे. ती 1.75ची खूप बारीक होते, वेळ लागेल वाढायला, म्हणून मी 3.5 घेतले. दुसऱ्या चेनपासून प्रत्येक टाक्यामध्ये किंवा प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. नंबर ऑफ स्टिचेस विल बी 50. 50 टाक्यात प्रत्येकी एक सिंगल क्रोशे करून घ्या, अशा टाईपचा. आता ही ओळ पूर्ण झाली की परत एक चेन करायची, टर्न करायचा, आणि पुन्हा प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे. तर अशी ही जो रिपीट करायची आहे तर 7 वेळा करा साधारण, किंवा त्याची रुंदी साधारण 1-1.5 इंच होईपर्यंत करावी मला वाटतं. तर मग मी तेवढं करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता ही मी पट्टी करून घेतलेली आहे पहा. आणि काय केलं आपण, 7 ओळी केल्या यात, 2, 4, 6 आणि खालची एक 7. नंतर मी इथे आता बटन लावणार आहे एक मोठं. ते बटनासाठी एक काच केला आहे. तर हे काच म्हणजे 5 चेन केल्या इथे शेवटी, जिथे संपलं माझं तिथे 5 चेन करून इथे जोडलं, आणि आणखीन एक हुक करून ठेवलं की समजा पडदा लहान मोठा असेल तर आपण ते इथे सुद्धा घालू शकतो बटन. आणि मग बटन असं मी इथे लावणार आहे. तर आपण हे पट्टी तयार झाली आपली, आणि आता ही त्याची उलट बाजू आहे. हो, तर या उलट बाजूवर आपण आता हे सगळं यात जोडून घेणार आहे. तर जसं आपण हे एकाला मी पानं जोडून घेतली होती, तर हे असं मध्यभागी जोडू आपण. ह्याच्या पानं त्याच्या वर येतील, काही चेन उसवावं लागतील, त्यासाठी उसवते मी. आणि मध्यभागी असा हा एक फळ आपण जोडून घेऊ. नंतर याला आपण आणखीन चेन करू, हिरव्या जवळपास एवढ्याच करू जेवढी ही आहे याची लेंथ. तर किती आहे मोजून सांगते मी तुम्हाला, 8-9 इंच आहे. आणि ही आपण थोड्या अंतरावर हे फळ असं लावून घेऊ. इथे पानं येतील त्या पट्टीवर असं मधलं फळ लावायचं. 8-9 इंचाच्या अंतरावर दुसरं फळ लावलं. अर्थात या सगळ्या फळांना ही पानं लावायची आहे बरं, मध्ये अजून ते चेन करता करता लावायची आहे म्हणून राहिली आहेत लावायला. जशी इथे लावून दाखवली होती मी तुम्हाला. हे सिपल लावल्यावर 6 चेन केल्या आणि मग आपण त्याचे पानं लावले. तर तसंच यांनाही सुद्धा लावायचं आहे. तर ते आपण पानं लावू त्याला, आणि एक ही 8 इंचाची आणि दुसरी ही लहान करू, म्हणजे 4-5 इंचाचीच करू फक्त. बघा, वरपासून तर साधारण बरोबर 4-5 इंच झालं. तर इथे दुसरी लावू, तिसरं फळ लावू. आणि हे जे छोटे छोटे केले आहेत ना 2, हे अगदी खाली असे मोठे चेन करून लावून घेऊ. आणि याला आता पानं केली तरी चालतील, नाही केलीत तरी चालतील, किंवा नुसते हिरव्या दांड्या 2-3 सोडल्यात तरी चालेल पानांच्या. तर असं आपण पूर्ण, मी हे शिवणाचंच काम आहे आता, दुसरं काहीच नाही. पान कसं करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि चेन फक्त आता याला दोरा जोडायचा, 4 किंवा 5 चेन केल्यानंतर ही पानं जोडायची, आणि मग जेवढं मी तुम्हाला सांगितलं तेवढ्या चेन करून त्याला इथे टॅपेस्ट्री निडलनी शिवून घ्यायचं. तर हे सगळं मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्ण केलं आहे मी. हे सगळं जोडून झालं आहे आपलं, आणि खूप सुंदर दिसत आहे. इकडे मागे मी एक बटन लावलं आहे. आता मी तुम्हाला हे पडद्याला लावून दाखवते, किती छान दिसतं ते तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, इतकं सुंदर दिसतं आहे आपलं हे पडद्याला लावल्यावर. तर मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला हे करायला. हे कर्टन होल्डर तुम्ही कराल, आणि पटकन जेवढं तुम्हाला कस्टमाइज करता येईल तसं तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. म्हणजे जसे हे छोटे जास्त केलेत आणि मोठेसुद्धा साईजने थोडे कमी केले तरी चालेल, मध्ये नुसती एखादी पानाची लाईन लावलीत तरी चालेल. तर असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता, कस्टमाइज करू शकता. तर मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला. आवडलं असेल तर लाईक करा, थंब दाबून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.